अगे बाय, म्हणजे त्या पोलीस चौकशीसाठी आपल्याकडे येतले? मंजू तू जरा घाबरवशील. अहो आहे असा काय पण होणार नाही, तू कशा काळजी करतस? हा त्या बाईचा इलाज झालो ना, बस झाला मग. पण बंधू, हे आजचा झाला. डॉक्टरांनी काय सांगल्या ना, परत पण असा होऊ शकता ना. लग्नानंतर निशीच्या डोक्यावर टांगती तलवारच रवतली ना. माका तरी वाटतं रघुनाथा, ह्या बाईची अशीच थेरा चालू राहतली. तेव्हा निशीचा त्या घरात जाण्याबद्दलचो एकदा पुन्हा विचार करू होय आपण. या बघ, अजून वेळ गेलेली नाही हा. काय हा, ह्या लग्न झाल्यानंतर निशी घेऊन मुंबईत जाताला आणि थंय काय काय कारनामे करीत ना, त्याचं काय नेम नाही हा. अरे त्या बाईकनी चांगला ओळखून असय, आपला म्हणणं खरा करूच्यासाठी ना त्या काय करतला. उगाच ईशाची परीक्षा कशात घ्यायची आपण? तेथून अजून साखर पुढं पण झालेलं नाही हा. तेव्हा आत्ताच काय तो निर्णय घेऊया आणि ह्या लगीन मोडून टाकूया. त्यातच निशीचा भला असा. या बघा, योग्य वेळी आपण थांबलो ना तर पुढची सगळी इग्ना टळतली. नाहीच्या अगं, पण मग निशीच्या प्रेमाचं काय? बघ, नीरज खूप चांगला मुलगा आहे. तो निशीसाठी आपलं घर सोडून इथे आला, आपल्या घरात राबला. त्याचं निशीवर खूप जास्त प्रेम आहे. आणि आता आपण हे प्रेम काय खाऊचा असता? प्रेम 4 दिवसाचा असता. मग घरातल्या माणसाका तोंड देऊचा लागता. आणि काय रे शिनू, मोठी माणसं बोलत असताना तू कशाक मध्ये बोलतोस? आई, तू ऐकून घे. तुझी काळजी माका समजता, पण आपल्या काळजाचो तुकडो ज्या हातात द्यायचा त्या हाताकच कंप सुटलो हा, अशी परिस्थिती आहे सध्या. अरे फाटके असत त्यांचे हात. गेल्या 2-4 महिन्यात त्या बाईन काय रंग उधळल्यान बघलस मा? आई, पण त्याचा विचार करून आपण आपल्या निशीला तिकडे पाठवत नाही आहोत. नीरज चांगला मुलगा हा, तो तिच्यासाठी योग्य हा, हे त्याने दाखवून दिले. आता मेघनाबाई आपल्याशी वाईट वागली, चुकीची वागली, हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो चिडलोस ना तिच्यावर. आहे माझा ऐक, त्याला भल्या बुऱ्याची चांगली जाण हा. अरे पण रघुनाथा, आज जरी त्यानं आपल्या औषध दूर केला नसला ना तरी शेवटी रक्ताचा नाता असा. कधी ना कधी तो आपल्या औषध जवळ करतलो, माफ करतलो. मग निशीचा काय होताला? आई, तू जरा जास्तच विचार करतेस. म्हणजे तुका माझा म्हणणं ऐकूनच घेऊचा नाही काय? पटनाच नाही. आहे, तुझा माझ्यावर विश्वास हा ना, तसाच माझ्या निशीवर आणि माझ्या जावयावर विश्वास हा. आपली निशी तिच्या चांगल्या वागण्याने आज ना उद्या त्या मेघनाबाईचा स्वभाव बदलून टाकेल बघ. आणि या सगळ्यात नीरज तिला साथ देईल, माका खात्री हा. दादा, अहो पण ती बाई. जय संपलो. निशी बाळा, हे लग्न होणार, तू काळजी करू नको. उमा, आधीच जेवणाक लय उशीर झालाय. उद्या सकाळी पालखी असा. मी पाना वाढूक घेते, तुम्ही आवरून घ्या.
मेघना, मेघना, लो दूध पी लो। मेघना जिद मत करो, तुम्हारे पेट में कुछ भी नहीं है। लो इतना सही है, पी लो। नकोय मला साहिल प्लीज। तुम्हारे नीरज ने ये हल्दी वाला दूध बनाया है। अब तो पी सकती हो ना। त्याने बनवलंय, पण का? कर्तव्य म्हणून? पण मुलगा म्हणून प्रेमाने हे दूध मला द्यायला तो येऊ शकत होता, पण तो नाही आला। त्याने हे दूध तुझ्याजवळ पाठवलं, हो ना? एकदा म्हणायचं होतं ना त्याने, मॉम हे दूध पी म्हणून। माझ्याजवळ बसायचं होतं, पण नाही। आता माझा नीरज माझ्यापासून लांब गेलाय। आता एकाच घरात राहून पण हे अंतर कमी नाही होणार। मेघना, अब ये सब सोचने का वक्त नहीं है। लो पी लो। साहिल, मला आता माझा नीरज कधीच माफ करणार नाही, माहितीये मला। मग मी का जगू? कुणासाठी जगू? माझ्या मुलाच्या नजरेत माझ्याबद्दलचा तिरस्कार बघण्यापेक्षा मी मेलेलं बरं। मेघना, ये सब क्या बोल रही हो? प्लीज काम डाउन। मग तुम्ही? बापरे, माका उठूक उशीर झाला काय? सूर्याच्या उगवतीची आणि तुमच्या उठण्याची वेळ कधी चुकली आहे काय? मीच जरा लवकर आवरलंय। आज होळी आहे ना, ला पुरण शिजवून ठेवूया। पण हा, तुमचे नियम मोडले नाही, थांबले चहासाठी। लगेच करते। उमा, समोरून काय खबर? मेघना त्यांची तब्येत बरी आहे ना? काय कळलं नाही, अजून झोपलेत वाटतं। नीरज तिथंच थांबलो ना? होय, ती भांडणं झाली, वाद झाला, तरी शेवटी लेखा आईची काळजी तर वाटणारच ना। ते का सोडून कसं येत? माका ना काळजी वाटतं हो मेघना ताईंची। नाही म्हणजे जा काही झाला त्यामुळे खचून जाणं समजू शकते मी, त्याने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। एवढा टोकाचा निर्णय का घेतला असं त्यांनी? उमा, काय ना, आलेल्या परिस्थितीवर मात करणं याला धाडस लागतं। आता हे आत्महत्या करणं वगैरे आहे ना, म्हणजे त्या परिस्थितीपासून पळ काढणं असा होता। मेघनाताईंना खरंच जर पश्चाताप होत असेल ना, तर यापुढे असं चुकीचं न वागता स्वतःच्या स्वभावात बदल करतील तर त्यांना फायदा होईल। असो, हा त्यांच्या घरातला विषय, हा तोंडी न लावलेलंच बरं। मा, तुम्ही जेवणाचं बघा। होय, दुपारनंतर होळी लावायची ना? बरं। गरम, हा? ओवी, आज आपल्याला एवढीच रांगोळी काढायची नाही हं? म्हणजे घरात पण काढायची? अगं घरात काढायची नाहीये, ते बघ
की आता होळी अशी रचली ना की त्याच्या अशी बाजूने मोठी रांगोळी काढायची. वाव. ए निशी, मला डुग्गू सांगत होता होळी पेटली ना की असे सगळे काय करतीये? काय झालं? हे असं होळीच्या वेळी ओरडतात, आत्ता नाही. सॉरी. हे बघ किती छान आहे ना इथे सगळं. हो ते आहेच. मग मी काय म्हणते ओवी, इथलाच एखादा मुलगा बघ आणि राह इथे कायमचीच. ऍक्च्युली ओवी काय? नाही काय नाही. निशी, आपण ना सगळे बघत राहतील अशी रांगोळी काढूया. हे पण निशी, ही होळी कधी रचणार आहे? अगं थांब आधी तिथे खड्डा तर काढून होऊ दे. काय गो निशी, झाली काय रांगोळी काढून? हं? नाही अजून. मी करू काय मदत थोडी? नाही नको. काय गो निशी, बरा आहे ना सगळा? हो. नाही गो, म्हणजे आम्ही दोघं बाजूच्या गावात गेलो होतो ना काल, तेव्हा इथे नीरजच्या आईने काय पराक्रम केल्यान ते सगळे सांगितले माका मंजून रात्री. पण तू ना काय एक काळजी करू नकोस, ती बाई काय सोंगा घेत सांगताच येत नाही. हा पण त्यांनी खरंच सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता. होय काय? बरं मी काय म्हणते, जाऊ दे, आजच्या दिवशी नकोस तू विषय. हा मी काय म्हणते निश्चित, या दे, हा बघ, ह्या ना ह्या रंग इथे दे. हा वा 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 वा, मस्त मस्त. निशी निशी, मी काय म्हणते, आपण रांगोळी नंतर काढूया का? आधी जरा चहाचं बघतेस का प्लीज? काका मी बघते. हे बघू नको, घेऊन ये. हो हो. ऐ, कुठे चालली? बस बस इकडे, बस इकडे, बस इकडे. आणि काय हो तुम्ही सकाळपासून 3 कप चहा प्यायलात हा, आणि एक काडीचं काम नाही केलेला. ते दोघं तिकडे करतात ना, खड्डा खणतात ना, त्याच्यात तरी काम करू जायचा ना. ओ भाऊजी, हा. ओ बायकांसमोर गजाली कसल्या मारतात? हा? येवा आईसर होईचो खड्डो करून काम का मदत करा. रांगोळी रावान देऊ. येवा आईसर येवा. अरे अरे वा, नीरज आला. ओ भाऊजी, घसा काय झाला? हा? वा वा वा, नीरज आलास तू. बरं झालं, चला चला. आता माझ्या कंपनीच्या वतीने नीरज खड्डा काढायला मला मदत करणार आहे. का? तुमचं प्रतिनिधी म्हणजे नाही, म्हणजे शिनू बद्दल बोलला असताना तर ठीक आहे. नीरज कधीपासून तुमचं प्रतिनिधी झालो? हा, करेक्ट. हा प्रश्न मला पण पडलाय. पण कसं आहे ना बंधू, आम्ही दोघंही एकाच कंपनीकडून फसवले गेलेले दोघं गिराईक, म्हणजे एकाच गटातले आम्ही दोघं प्रतिनिधी ना, म्हणून त्या अर्थाने. या बार हा तुमचा. आम्ही फसवलं काय तुमका? आम्ही फसवलाय? हा काय बोलतास तुम्ही? नाही नाही नाही, मारणार बघा तुमका. असं असं करतास तुम्ही? कंपनीला टाळा लागला. हो. नीरज, आता चहा आला की मी लगेच तुला मार्गदर्शनासाठी येतो. हा, हे की नाही? काय मिळणार नाही चाय तुमका. चला, चहा तयार आहे. अरे वा 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 वा, आडा 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 आडा. नाही 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 नाही, हेंका चाय देऊ नको. सगळ्यांका दे, पण हेंका देऊ नको. का? फसवलंय म्हणे आपण ते का? हा? आता देते, परत येणार नाही. हा का? मी पुरण वाटायला बस. अरे बापरे, मग नको चहा. पुरणपोळ्या पोटात राहायला पाहिजेत ना. पुरणपोळ्या पण नाही मिळणार तुमका. बघताय तुमका. अरे लाली, मी चेष्टेने बोल. अगं मजा केली. ए लाली लाली, ऐक ना लाली. ये मंजू ये, वेळ झालीच. हो, मला माहित होतं तुम्हाला लागणार आहे चहा. नीरज, आई बरी येणार आहे? हो, आता बेटर आहे. बरं झालं बाई, संकट टळलं. घ्या. हे घे, शिनू
मंजू त्यांका पण चाय द्या. ओ सावंत ब्रदर, आई चाय घ्यावा. घ्या. नीरज, ही सगळी कामं बघून ठेवा. नाही दरवर्षी तुला आता शिमग्याला यावंच लागणार. निशी छान रांगोळी काढा, असं वाटलं पाहिजे मी काढली आहे. बघ, कोकणातला जावई होणं हे साधं सोपं काम नाही हा. खूप जोखमीचं काम आहे. अरे मेल्या घाबरतो कशाला त्या का? आता का मी खोटं बोलतोय का मामा? शिमगा म्हटलं की सुट्टी टाकावीच लागणार, नियमच आहे तसा. हा या खरा एकदम. चला चला कामाक लागा कामाक लागा. हे नाही ना. इकडे आणि रे जरा या देवाचं काम आहे ना, तर जरा शूज काढशील. हो, हा? लाईन कुठे चालली आहे? अगं रांगोळीची. फोकस. मेघना, तुमने लोगों का भरोसा तोड़ा है और ये भरोसा तुम अपनी अच्छाई से वापस जीत सकती हो, पर ये सब एक रात में तो नहीं होगा, उसमें टाइम लगेगा. सो बी पेशेंट, थोड़ा धैर्य रखो. साहिल, तोच तर प्रयत्न करते मी. वा, पुरण छान जमलाय हा. अगो, एवढा एवढा पीठ कशाकला होतं हा? करताय तुम्ही? करतो. सांगतोय दादे निशी, पुढल्या वर्षी माहेर वाशीण म्हणून येशील होळीला. तेव्हा तुला असं इतक्या हक्काने आम्हाला कामं नाही सांगता येणार. हो ना उमाताई? हो निशी, जास्त लाजू नकोस हा. लक्ष देऊन पोळी लाट हा. पुरण काठापर्यंत पसरू पोया. लालिताई, असा एकही पदार्थ नाहीये जो निशीला जमत नाही. अगदी उमाताईंवर गेली निशी. हो ना उमाताई? अगं पहिल्यापासूनच आवडत आहे का? लालिताई, तुमका आठवतं ना, निशीच्या लहानपणी मी चपात्या करून घेतलंय की तिच्या खेळण्यातल्या पोळपाटलात ना घेऊन हेच बसायची. आणि अख्ख्या घर भर पीठ. निशी, खरंच मस्त राऊंड झाली हा पुरणपोळी. मला शिकव ना. थांब थांब, हे घे. उमा, सगळ्या जणी जर पुरणपोळीच्याच मागे लागल्या तर जेवणाचा काय? नाही, माका दे काम करताय मी हा. हो लालिताई, झाला सगळा. ह्या काय कट काढून ठेवलंय, त्याला वाटण टाकून फोडणी दिली ना की झाला. बाकी काजूची उसळ करते आणि त्याच्यासोबत भाकऱ्या आणि कैरीची चटणी चालत ना. उमा, ह्यो दरवर्षीचाच बेत असा, तरी पण दरवर्षी विचारतास हा. ही बघा, झाली माझी पुरणपोळी. कोवी, ता काय परदेशातली पोळी हा काय हा? की लंडनचा नकाशा.